श्री स्वामी समर्थ. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत, याला आपण कर असे पण म्हणतो. बघा, ह्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासुराचा वध केला, म्हणून याला किंक्रांत असे म्हणतात. आणि ह्या दिवशी काही आवर्जून अशा गोष्टी आहेत का त्या आपल्याला टाळायच्या आहे. म्हणजे थोडक्यात काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. आता हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी पाळणं किंवा नाही पाळणं हे प्रत्येकाच्या मान्यावर असतं. तर बघा की हा दिवस आहे ना अशुभ मानला जातो आणि त्याच्यामुळे काही आर्थिक नुकसान, घरात अशांतता निर्माण होऊ शकते. तर असा समज आहे. आता ह्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये आपण हे जाणून घेऊया. बघा की कोणतेही शुभ कार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात ह्या दिवसापासून करू नये. म्हणजे काय की घर बांधणे, गृहप्रवेश करणे, लग्न, मुंज, नामकरण, अन्नप्राशन यांसारख्या गोष्टी अजिबात ह्या दिवशी करायच्या नाही. आणि नवीन इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय की फोन, गाडी इत्यादी आपल्याला ह्या दिवशी खरेदी करायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला लांबचा प्रवास पण टाळायचा आहे. आणि बघा असं म्हणतात की ह्या दिवशी स्त्रियांनी केस मोकळे सोडून कोणतंही काम करू नये आणि स्त्रियांनी शेणात पण हात घालू नये. म्हणजे बघा की गावाकडे कसं असतं की बायका सणासुदीला म्हणजे सारून घेतात, तर ते पण करायचं नाही. आणि शक्यतो ह्या दिवशी घरामध्ये भांडणं, कटकट ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहे. घरामध्येच नाही तर कोणाशी आपल्याला ह्या दिवशी वाद घालायचे नाही. त्याच्यानंतर नवीन कपडे घेणं पण ह्या दिवशी आपल्याला टाळायचं आहे. आता ह्या दिवशी काय शुभ आहे, तर घरामध्ये संक्रांती देवीची पूजा करावी. त्याच्यानंतर बेसनाचे किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून खाण्याची प्रथा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की घरात शांतता राखावी आणि नामस्मरण करावं. आपल्या कुलदेवीची पण ह्या दिवशी पूजा अर्चा करावी. श्री स्वामी समर्थ.